इस न्यूज के प्रायोजक है आई विजन एकेडमी। 1st to 9th समर कॅम्प ऍडमिशन सुरू। सोलापूर शहराच्या प्रभाग 11 परिसरामध्ये 10 दिवस झाले तरी पाणी न आल्याच्या कारणावरून नागरिकांनी थेट महापालिकेवर घागर मोर्चा काढला। विशेष म्हणजे नागरिकांच्या या मोर्चात प्रभाग 11 चे भाजप नगरसेवक अजय पोन्नम यांची उपस्थिती होती। प्रभाग 11 चा परिसर म्हणजे सर्वदे नगर, केकडे नगर, राघवेंद्र नगर, संभाजी शाळा पाठीमागील परिसर, जुनावडी घरकुलचा काही भाग यामध्ये येतो। 10 दिवस झाले तरी पाणी न आल्याच्या कारणावरून नागरिकांनी थेट घागर मोर्चा महापालिकेवर काढला। प्रभाग 11 चे नेतृत्व भाजपचे नगरसेवक युवराज सर्वदे, शारदा रामपुरे, मीनाक्षी खडगंची आणि अजय पोन्नम हे करत आहेत। प्रभाग 11 मध्ये तीव्र पाणी टंचाई जाणवत असून महापालिका प्रशासन याकडे गंभीरतेने पाहत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। पहा प्रभाग 11 मधील नागरिकांनी पाणी समस्यावर काय प्रतिक्रिया दिली। पाणी द्या, पाणी द्या, आमच्या घराचं पाणी द्या, पाणी द्या, पाणी द्या, आमच्या घराचं पाणी द्या, पाणी द्या, पाणी द्या, आमच्या घराचं पाणी द्या, पाणी द्या, पाणी द्या, आमच्या घराचं। महानगरपालिका अधिकाऱ्यांचा पाणी न देणाऱ्या सोलापूर महानगरपालिका अधिकाऱ्यांचा, झोन अधिकाऱ्यांचा, पाणी पुरवठा अधिकाऱ्यांचा 11 मधून भाग 11 मधून आम्ही बोलत आहे। 10 दिवस झाले आम्हाला पाणी आलेलं नाही। आम्ही किती दिवस असं सहन करायचं। शेवटी प्रत्येक वेळेस हेच आहे। आमचे नगरसेवक आमच्या पाठीशी आहेत। त्यांनी देखील सगळ्या अधिकाऱ्यांना बोलल्यानंतर 2 दिवस अडतो तो तासाला सोडतो, अर्ध्या तास। 7 वाजल्यापासून आम्ही रोडवर उतरलेलो आहे। दुजाभाऊ का करू लागलेत म्हणजे कसं आहे ना, हदवाड भागातल्या लोकांना पाणी सोडायचं नाही आणि त्यांच्याकडनं टॅक्स घेत नाही म्हणून असं शहर आम्हाला मारून द्या। आम्ही पुढे काय करायचं ते आम्ही करू। पाणी सोडायचं रोज टँकर सोडतो म्हणतात। टँकर सोडून आमच्या भागामध्ये महिलांना भांडण लावायचे काम आहे महानगरपालिकेने करतात का? आम्हाला काही नको, आमच्या हक्काचं पाणी आम्हाला पाहिजे। तुम्हाला नागरिकांना घेऊन आंदोलन करावं लागतंय, काय नेमकं प्रकार आहे? मला असं वाटतं की हे अधिकाऱ्यांकडून जाणून बुजून करण्याचा प्रयत्न चालू आहे। मी अगोदर बोललो की इलेक्शनच्या अगोदर पाणीपुरवठा सुरळीत होता, त्यावेळेस कोणतीही अडचण नव्हती। मग इलेक्शन झाल्यानंतर काय अडचण अशी आली की पाण्याचे एवढं नियोजन बिघडलेलं आहे। आज उजनीमध्ये पाणी नाही आहे का? तिथेही पाणी आहे, मग पाणीपुरवठा विस्कळीत होतोच कसा? ह्याचाही प्रश्न, ह्याचं उत्तर जे आहे त्यांनी अधिकाऱ्यांनी द्यावं। आज महिला इथं आलेल्या आहेत, महिला एवढ्या उन्हात बाहेर आल्या, ती खूप खेदाची गोष्ट आहे। मला असं वाटतं ह्याच्यापेक्षा निंदनीय कुठली गोष्ट नाही आहे। आणि आज जसं शहरात पुरवठा होतो तसं समानप्रमाणे हद्दवाढ भागात देखील 3 दिवसाआड पाणी पुरवठा व्हावा। जसं टॅक्स सगळ्यांना समान आहे त्याचप्रमाणे सगळ्यांना समान पाणी पुरवठा व्हावा, हीच आमची मागणी आहे। ह्याच्यासाठी आम्ही जनतेसोबत आहोत, कारण की मुद्दा जो आहे अडचणी जनतेची आहे, प्रशासनाची नाही आहे। सत्ताधारी असून देखील तुम्ही आंदोलनाला या ठिकाणी आहात। महापौर आणि आमदार साहेबांचं पण याच्यामध्ये जे आहे पूर्णपणे ते म्हणजे प्रयत्न करत आहेत की कसं पाणी पुरवठा। तुम्हाला माहीत असेल की आपले आमदार देवेंद्रदादा कोटे त्यांनी देखील म्हटले की रोज पाणी पुरवठा करण्याचं जे नियोजन ते करत आहेत। आज 1400 कोटी रुपये त्यासाठी त्यांनी म्हणजे जे आहेत मंजूर जे आहेत ते प्रक्रिया चालू आहे। त्याचे 892 कोटी हे मंजूर झालेले आहेत। आणि पाणी जे आहे आज महापौर ज्यावेळेस निवडून आले, महापौर झाल्यानंतर पहिली बैठक त्यांनी पाण्यासाठी घेतली होती। अधिकाऱ्यांचं त्यावेळेस देखील हेच होतं की साहेब आम्ही लवकरात लवकरचं नियोजन करू 15 दिवसात। अद्याप देखील 15 दिवस झालेले नाही आहेत। तर मला असं वाटतं की अधिकाऱ्यांचं प्रशासनाचा निषेध आपण केला पाहिजे। आणि आता जर का त्यांनी लवकरात लवकर पाण्याचा जर का मुद्दा सॉल्व्ह नाही केला तर आम्ही प्रशासन आणि सत्ताधारी पक्ष हे आमने सामने येतील। या उन्हाळ्यात तुमच्या मुलांसाठी गिफ्ट करा 60 दिवसांचे बेस्ट समर कॅम्प, तेही फक्त आई विजन अकॅडमी मध्ये। समर कॅम्प मध्ये शिकायला मिळणार टेबल मॅनर्स, जनरल नॉलेज, लँग्वेज रायटिंग स्किल, वैदिक मॅथ्स, फन गेम्स, हँड रायटिंग स्किल्स, पब्लिक स्पीकिंग, सायन्स ऍक्टिव्हिटी प्रॅक्टिस आणि बरेच काही। आजच ऍडमिशन घ्या आई विजन समर कॅम्प मध्ये। लिमिटेड सीट्स। संपर्क 12 इमाम चौक, सोमवारपेठ, सोलापूर। कॉन्टॅक्ट 9049310881।